धर्मात जन्म घेतला, भाग्यवान आहोत आपण. ऐका, हिंदू धर्मात जन्म घेतला, हिंदू धर्माचं रक्षण करा, कारण आज रक्षण करायची गरज हिंदू धर्माची. ऐका, आज संकट माणसावर नाही, आज संकट कोणत्याच जातीवर नाही, आज संकट आहे धर्मावर आहे. आपल्या धर्माचं रक्षण आपण केलं पाहिजे. ऐका, धर्मो रक्षती रक्षतः, जी व्यक्ती धर्माचं रक्षण करते तिचं रक्षण स्वतः धर्म करत असतो. ऐका, तू म्हणाल ताई कसं रक्षण करायचं? बघा, सोपा मार्ग आहे. प्रत्येक आईने ही खात्री करायची, प्रत्येक वडिलाने ही खात्री करायची की आपला मुलगा आपली मुलगी घराच्या बाहेर निघताना त्याच्या मस्तकावर तिलक आहे का नाही, एवढी खात्री करायची. ज्या मुलाच्या मस्तकावर तिलक आहे, मुलीच्या मस्तकावर तिलक आहे, खरं हिंदू धर्म सांभाळला जाईल, ना तर थांबवला जाणार नाही. ऐका, जिव्हा मंत्रहीन आणि मस्तक तिलकहीन हे हिंदूचे लक्षण नाही. ऐका, मस्तकावर तिलक नसेल, एखाद्या आळभंगाने विचारावं, दादा तुझ्या मस्तकी नाही टिळा, आणि हिंदू कसा काय बाळा, विचारू शकतात ना. हा, म्हणून मस्तकाला तिलक असला पाहिजे, हिंदू धर्माची शान आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराज चंद्रकोर लावत होते, गळ्यामध्ये कवड्यांची बाणा घालत होते, कारण धर्माचं रक्षण करायचं होतं. बघा, धर्मवीर संभाजी महाराज धर्माकरता लढले, जिव्हा छाटली तरी मंत्र सोडला नाही. आणि ऐका, हात पाय त्या ठिकाणी कापण्यात आले तरी आपला धर्म सोडला नाही, म्हणून धर्माचं रक्षण करणं गरजेचं आहे. बघा, ऐका, वकील असतो, डॉक्टर असतो, इंजिनियर असतो, तो त्याची वर्दी घातल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही. कितीही पाऊस असू द्या, पोलीस त्याची वर्दी घातल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही, वकील त्याचा कोट घातल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही. तसं आपण हिंदू धर्मामध्ये जन्म घेतलाय, मस्तकाला तिलक लावल्याशिवाय घराच्या बाहेर निघू नका. ऐका ताई, हो आपली गाडी लाल दिव्याची असली पाहिजे, बरोबर आहे ना. हां, कारण लाल दिव्याची गाडी असते, रस्त्याने जात असताना एखाद्या गाडीने क्रॉस केलं की शिक्षा कोणाला होते? ज्या गाडीने क्रॉस केलं तिला. लाल दिव्याच्या गाडीला होत नाही, कारण ती कशाची असते? लाल दिव्याची. आपली गाडी लाल दिव्याची असली, कोणी आलं, कोणीही क्रॉस करून गेलं तर शिक्षा त्याला झाली पाहिजे, आपल्याला नको. हा, म्हणून मस्तकाला तिलक असला पाहिजे, धर्माचं रक्षण करा, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, झाडे लावा झाडे जगवा, ही काळाची गरज आहे. आत्ता लावलं नाही तर कोरोना आला होता ना आपल्याकडे, हा, पाठीला हंड्या बांधल्या आपण. परत तसं येऊ नये, परत तो काळ येऊ नये, म्हणून प्रत्येकाने झाड लावा. आपलं लग्न झालं, आपण सासरी गेल्याच्या नंतर माहेरी एक झाड लावा ताई हो. आणि ऐका, आपलं शिक्षण झालंय दादा हो, आता कॉलेजमध्ये आपण जाणार आहे, जात असताना ज्या शाळेमध्ये 10वी पर्यंत शिकलो त्या शाळेमध्ये आपल्या नावाचं एक झाड लावा. कॉलेजमध्ये पहिला दिवस म्हणून एक झाड लावा. प्रत्येकाने झाड लावायला शिका. ऐका, शत्रूचं जरी झाड असलं तरी त्याचा पान सुद्धा मोडायचा नाही, कारण झाडे जगवली पाहिजे, वाचवली पाहिजे. झाडे लावा आणि झाडे जगवा. सोप्या भाषेत सांगू तुम्हाला, आयुष्यभर गावामध्ये, गल्लीमध्ये, चौकामध्ये याची त्याची लावा लावी करण्यापेक्षा झाडे लावा झाडे जगवा, बरोबर आहे ना. समजदार को इशारा काफी आहे. ऐका, दुसरा मुद्दा माझा संपलाय. पहिला मुद्दा धर्माचं रक्षण करा, दुसरा मुद्दा झाडे लावा झाडे जगवा, आणि तिसरा मुद्दा पाणी अडवा पाणी जिरवा, ही काळाची गरज आहे. आता जर का आपण केलं नाही, कारण जल है तो जीवन है. आणि ताय हो, तुम्हाला हात जोडून विनंती कीर्तनातून, जशी पाणी जपून वापरतो ना आपण, तशी वाणी जपून वापरा. म्हणजे आपला जो रेडिओ आहे ना, तो थोडा आवाज कमी करा, त्याचा त्रास होतो इतरांना, बरं का. तू म्हणाल ताई आम्ही काय करावं, हे ऐकूनच घेत नाही. एक म्हणते ताई, ऐका ना, मी यांना म्हणले मी तुमचं काय काय सांभाळू, घर सांभाळू, गुरे सांभाळू, लेकरं सांभाळू, आई वडील सांभाळू, शेती सांभाळू, काय काय सांभाळू. हे म्हणले बाई फक्त तोंड सांभाळ, बाकी मी सगळं सांभाळतो, बरोबर आहे ना. हां, पाणी जपून वापरा, वाणी जपून वापरा. तुम्हालाही सांगते, तुम्हाला असं वाटत असेल यांचा रेडिओचा आवाज कमी झाला पाहिजे किंवा बंद झाला पाहिजे, बा सगळ्यात मोठा महाउपाय, काहीच करायचं नाही. जेवायला बसले, ताट वाढून झालं, पहिला घास घेतला, एकच म्हणायचं, बंट्याची आई तुझ्यासारखं वरण भात कळवणला सुद्धा भेटत, बस एवढंच म्हणायचं. खुश येते, काही लागत नाही. त्याग आहे महाराज त्यांचा. आई वडील भाऊ बहीण सगळे नाते गोते सोडून तुमच्या घरी येतात का? फक्त तुमचं मन राखण्याकरता, बरोबर आहे ना. हा, ऐका, नवरात्रीमध्ये देवीची पूजा केली नाही चालेल, 3.5 शक्तीपीठ गेले नाही चालेल. पहिला शक्तीपीठ आपली आई, दुसरा शक्तीपीठ आपली बहीण, तिसरा शक्तीपीठ आपली पत्नी, अर्धा शक्तीपीठ आपली मुलगी. बस यांचा मान सन्मान करा. नवरात्री साजरी झाली तुमची, देवीला भेटायची गरज नाही. ध्यानात राहील ना. पाणी जपून वापरा, वाणी जपून वापरा. ऐका, सोप्या भाषेत सांगते तुम्हाला, आयुष्यभर गल्लीमध्ये, चौकामध्ये, गावामध्ये, राज्यामध्ये याची त्याची जिरवा जिरवी करण्यापेक्षा पाणी अडवा पाणी जिरवा, बरोबर आहे ना. हा, ऐका, पहिला मुद्दा धर्माचं रक्षण करा, दुसरा मुद्दा झाडे लावा झाडे जगवा, तिसरा मुद्दा पाणी अडवा पाणी जिरवा, चौथा मुद्दा ज्यांनी जन्माला घातलं त्यांचे उपकार विसरू नका.
सोपं करून सांगते बघा. आळंदी जाता आला नाही जाऊ नका, पंढरपूर जाता आला नाही जाऊ नका, कोणत्या तीर्थक्षेत्रावर जाता आला नाही जाऊ नका, पण घरातल्या आईला रुक्मिणी आणि दारातल्या बापाला पांडुरंग म्हणा, झाला तुमचा परमार्थ, कुठे जायची गरज नाही. हे 4 मुद्दे हृदयावर करून ठेवा. झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबा या संतांच्या अर्पण करते. हरिभक्तपर्यंत ज्येष्ठ गुरुबंधू विजयजी महाराज यांनी संपर्क केला. एवढं सुंदर गावाचं दर्शन मला झालं आणि एवढे अगदी गंधर्वसारखे गायन करणारी मंडळी या ठिकाणी मला उपस्थित झाले. महाराजजी अगदी सुंदर पखवाज वाजवतात. त्याचबरोबर गुरुवारी महाराजजी बसलेले आहेत, मोहनदासजी महाराज. तुम्हीही 2 तास कीर्तन ऐकून घेतलं आणि तुम्ही म्हणाल ताई आमचं नाव घेतलं नाही, असं नाही. सगळ्यांचे धन्यवाद. झालेली सेवा संतांच्या अर्पण करते. एकदा सगळ्यांनी हात वरती घ्या. अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे बरं का, अगदी 1 नंबर आहे, अजिबात त्रास मला झाला नाही. ऐका, हात वरती घ्या सगळ्यांनी. मुक्ताईचं भजन आपल्याला करायचं आहे का. इंद्रायणिका जलभी